नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अग्निपथ किंवा अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यापासून ते ॲप्लिकेशन करण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। त्यानंतर तुम्हाला जाहिरातीची संपूर्ण PDF फाईल बघायची असेल किंवा तुम्हाला जाहिरातीची नोटिफिकेशन बघायची असेल तर इथं संपूर्ण जाहिरातीच्या नोटिफिकेशन किंवा PDF फाईल दिलेल्या आहेत। तर तुम्ही ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करताय ती PDF फाईल तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची किंवा ती जाहिरात तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची। त्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। ॲप्लिकेशन करण्याआधी तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी पात्र आहात किंवा कुठल्या पोस्टसाठी एलिजिबल आहात ते तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। ते चेक करण्यासाठी अग्निपथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एलिजिबिलिटी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एलिजिबिलिटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचं आहे, तहसील किंवा तालुका सिलेक्ट करायचं आहे, तुमची उंची किंवा हाईट किती ते तुम्हाला इथे सेंटीमीटरमध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना 1 ऑक्टोबर 2003 ते 1 एप्रिल 2007 याच्या दरम्यान तुमची जन्मतारीख यायला हवी। त्यानंतरच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन किंवा शिक्षण सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट क्वालिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही 8वी पास आहात, 10वी पास आहात, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डी फार्मसी, बी फार्मसी तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ॲपियरिंग आहात किंवा पास आहात ते तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट जेंडर वरती क्लिक केल्यानंतर मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट मॅरिटल स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर डिवोर्स, मॅरिड, अनमॅरिड किंवा तुमचे जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही स्पेशल कॅटेगरी मधून बिलॉंग करत आहात का? जर तुम्ही स्पेशल कॅटेगरी मधून बिलॉंग करत असतील तर तुमच्या अकॉर्डिंग तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर चेक एलिजिबिलिटी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। चेक एलिजिबिलिटी ऑप्शन वरती क्लिक केल्यानुसार तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र असतील त्या संपूर्ण पोस्ट तुमच्या समोर दिसतील। तर तुम्हाला ज्या पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे त्या पदासमोर तुम्हाला अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या पोर्टलवर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर इथं तुमची यूजर ID, पासवर्ड आणि हा कॅप्चा कोड इथं एंटर करून लॉग इन करू शकतात। पण तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आले असतील आणि इथे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आधी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यानंतरच तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही इंस्ट्रक्शन किंवा सूचना येतील तर या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याआधी तुमच्या समोर परत काही सूचना येतील तर या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर परत कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत। एक म्हणजे तुमच्या आधार कार्डची डिटेल टाकून आणि दुसरं म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटची डिटेल टाकून। तर आधी आपण आधार कार्डने रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची माहिती बघू। तर त्यासाठी तुम्हाला आधार नंबर ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर सूचना येईल की तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव आणि जन्मतारीख ही तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर सेम आहे की नाही ते तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। जर तुमच्या आधार कार्डवरील तुमचं नाव आणि जन्मतारीख ही 10वीच्या मार्कशीटवर सेम नसेल तर आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। जर तुमच्या आधार कार्डवरील तुमचं नाव आणि जन्मतारीख ही 10वीच्या मार्कशीटवर सेम असेल तर तुम्हाला ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म टू फेच फ्रॉम डिजिलॉकर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म टू फेच डिजिलॉकर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करून नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल। तो OTP एंटर करून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अलाउ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अलाउ ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे। तर पर्सनल डिटेल मध्ये डोमिसाइल स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा
टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे। तर हे नाव तुमच्या डिजी लॉकर वरनं ऑटोमॅटिकली घेतलेलं आहे। त्यानंतर तुमच्या 10वीच्या मार्कशीट आणि आधार कार्ड या दोघांवर तुमचं नाव सेम आहे का, असेल तर येस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। केअर ऑफ मध्ये काहीही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनला इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमच्या वडिलांचं नाव असेल तसं त्यांचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर आईचं नाव हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमची जन्मतारीख एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची, बरोबर आहे किंवा नाही। तुमची जन्मतारीख ही तुमच्या आधार कार्ड आणि 10वीच्या मार्कशीटवर सेम आहे की नाही ते तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। जर सेम असेल तर येस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची ईमेल आयडी टाकायची, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आय हिअरबाय डिक्लेअर या ऑप्शन वरती टिक करून हा कॅप्चा कोड इथं एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड इथं एंटर करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, तसेच तुमची जन्मतारीख असेल, जेंडर असेल, मॅरिटल स्टेटस असेल किंवा तुमची उंची असेल, तर ही संपूर्ण डिटेल तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची कॉन्टॅक्ट डिटेलही तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। तर कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतर तुमचा आधार नंबर, तसेच स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तहसील मध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमची एज्युकेशन डिटेल चेक करायची आहे। तर एज्युकेशन डिटेल मध्ये तुमचा क्वालिफिकेशन स्कोअर व्यवस्थित सिलेक्ट केलेला आहे किंवा नाही ते तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲपिरिंग आहात किंवा पास आहात ते तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट बोर्ड वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेट मध्ये तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा 10वीचा रोल नंबर किंवा सर्टिफिकेट नंबर इथे एंटर करायचं आहे आणि इथं तुम्हाला नो टिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर युजर नेम म्हणून तुमची ईमेल आयडी वापरली जाईल। त्यानंतर तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमचा पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा कोड इथं एंटर करून सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर गो टू होम या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। गो टू होम या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं अकाउंट ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला इथून खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर परत तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी क्वालिफाईंग आहात किंवा तुम्ही ज्या ज्या पदासाठी पात्र असतील ते पद तुमच्या समोर येतील। तर तुम्हाला ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करायचं आहे त्या पदासमोर तुम्हाला अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन करण्याआधी काही सूचना येतील, तर या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे। तर फोटो तुम्हाला 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये अपलोड करायचं आहे आणि सिग्नेचर तुम्हाला 5 KB ते 10 KB च्या आतमध्ये अपलोड करायचं आहे। जर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर रिसाइज करायचे असेल तर या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज वरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो रिसाइज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे। त्यानंतर उंचीमध्ये 210 पिक्सल टाकून रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 5.18 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची आहे। त्यानंतर अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की हा फोटो 10.11 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्यानंतर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमची सिग्नेचर ही रिसाइज करून घ्यायची आहे। फोटो डाउनलोड केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे। सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की सिग्नेचर ही
सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर रिलिजियन किंवा तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट रिलिजियन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर क्लास किंवा श्रेणी सिलेक्ट करायची आहे। श्रेणी सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची कम्युनिकेशन डिटेल एंटर करायची आहे। तर कम्युनिकेशन डिटेल मध्ये तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस एंटर करायचा आहे। जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर सेम ॲज अबोव ऑप्शन वरती टिक करायचं आहे। तर ऍड्रेस मध्ये आधी तुम्हाला हाऊस नंबर टाकायचा आहे, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा संपूर्ण ऍड्रेस या बॉक्स मध्ये फिल करायचा आहे। ऍड्रेस फिल केल्यानंतर तुमचं गावाचं नाव नाही पण टाकलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर सिटी किंवा टाउन सिलेक्ट करायचं आहे। स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे, तसेच तुमचा जिल्हा तालुका ही ऑटोमॅटिकली आलेला असेल। त्यानंतर तुमचं ब्लॉक किंवा लोकॅलिटी सिलेक्ट करायची, इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस किंवा टेलिग्राम ऑफिस नाही पण एंटर केलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर फिल करायचं असेल तर तुम्ही फिल करू शकतात। त्यानंतर हा संपूर्ण ऍड्रेस फिल केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची मिस्ड डिटेल एंटर करायची, तर तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का किंवा खेळाडू आहात का, जर तुम्ही खेळाडू असतील तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। येस ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या स्पोर्टचं नाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची लेवल सिलेक्ट करायची आणि पोझिशन सिलेक्ट करायची, आणि जर तुम्ही खेळाडू नसतील तर नो ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुमची NCC झालेली असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। येस ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सर्टिफिकेट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ABC किंवा तुमचे जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि जर तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट नसेल तर नो ऑप्शन वरती टिक करायचं आहे। नो सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर रिलेशन विथ आर्मी पर्सन, तर इथे तुम्हाला काही सिलेक्ट करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे। हायस्ट क्वालिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे हायस्ट शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर हायस्ट क्वालिफिकेशन मध्ये 8वी पास असतील, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुमचं जे हायस्ट क्वालिफिकेशन असेल ते हायस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एज्युकेशन डिटेल एंटर करायची, तर एज्युकेशन डिटेल मध्ये तुमचं क्वालिफाइंग कोर्स सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट कोर्स वरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची। सिलेक्ट बोर्ड वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि इथं तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, इथं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, आणि ॲड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ॲड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या 10वीची संपूर्ण डिटेल इथं ऍड झालेली आहे। जर तुम्हाला या माहितीत बदल करायचा असेल तर या पेन्सिलच्या आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही या माहितीत बदल करू शकतात, किंवा ही माहिती डिलीट करायची असेल तर डिलीट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही ही माहिती डिलीट करू शकतात। 10वीची डिटेल ऍड केल्यानंतर तुम्हाला 10वीला किती सब्जेक्ट होते ते संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला इथं ऍड करून घ्यायचे आहे। सिलेक्ट सब्जेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे। इंग्लिश सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इंग्लिश विषयात किती मार्क्स होते ते मार्क्स टाकायचं आहे। त्यानंतर किती पैकी होती ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, आणि ऍड न्यू रो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट सब्जेक्ट वरती क्लिक केल्यानंतर हिंदी सिलेक्ट करायचं आहे। हिंदी सिलेक्ट केल्यानंतर हिंदी विषयात किती मार्क्स होते त्यानंतर किती पैकी होती ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे, आणि ऍड न्यू रो ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण सब्जेक्ट तिथं ऍड करून घ्यायची आहेत। संपूर्ण सब्जेक्ट ऍड केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायची आहे। तर आधी तुम्हाला फर्स्ट एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे, तर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची सिटी किंवा एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेकंड एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे। सेकंड एक्झाम सेंटर करताना इथं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सिटी किंवा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचं सेकंड एक्झाम सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला एकूण 5 एक्झाम सेंटर सिलेक्ट करायची आहेत। एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म कुठल्या पद्धतीने भरलेला आहे ते तुम्हाला इथं टिक करायचं आहे। जर तुम्ही स्वतः फॉर्म फिल केलेला असेल तर सेल्फी ऑप्शन वरती टिक करायचं आहे, आणि जर तुम्ही सायबर कॅफे मध्ये जाऊन तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला असेल तर सायबर कॅफे सिलेक्ट करायची आहे। आणि जर तुम्ही कुठल्या एजन्सी मधून तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला असेल तर अदर एजन्सी ऑप्शन वरती टिक करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल, तर तुम्हाला हा संपूर्ण प्रिव्ह्यू किंवा हे ऍप्लिकेशन एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे।
इथं तुमची पर्सनल डिटेल असेल, कम्युनिकेशन डिटेल असेल किंवा तुमची शैक्षणिक माहिती असेल तर ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। जर या फॉर्म मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल किंवा करेक्शन करायचं असेल तर एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन करू शकतात। आणि जर तुम्हाला हे ऍप्लिकेशन कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल ऍप्लिकेशन ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म कॅन्सल करू शकतात। आणि जर तुम्ही हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित फिल केलेला असेल तर पे ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल। पेमेंट केल्यानंतर तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी किंवा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी हिस्ट्री ऑफ ऍप्लिकेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकतात किंवा फॉर्म डाउनलोड करू शकतात। आणि ऍडमिट कार्ड आल्यानंतर इथूनच तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड ही डाउनलोड करू शकतात। तर अशा पद्धतीने अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं याची संपूर्ण माहिती पाहिलेली। जर तुम्हाला ऍप्लिकेशन करताना किंवा फोटो सिग्नेचर अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।